वाल्मिकींनी एक कथा लिहिली, ती सगळ्यात आधी ट्रान्सलेट झाली तमिळमध्ये. हिंदीमध्ये आजपासून 400-500 वर्षांपूर्वी आली. रामचरितमानस हे अवधी नावाच्या हिंदीच्या एका बोलीमध्ये आहे. कुरड्या पापड्या खाणारा राम हा तुम्हाला एकनाथांच्याच याच्यात सापडेल, कारण हा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. आणि आणखी एक मोरोपंतांचं एक त्यांची 108 रामायण आहेत, एक नाही आहे, 108 108 रामायण आहेत. बापरे. एका ओळीचं रामायण पण लिहिलं आहे त्यांनी. सगळं रामायण संपतं. अयोध्याकांड हा रामायणातला खूप मोठा टर्निंग पॉईंट हा आहे. राज्यासाठी हपापलेले लोक असताना एक माणूस म्हणतोय मला राज्य नको. सीतेचा जन्म कुठे झाला जी आहे ती रामायणातली माहिती आहे की ती जमिनीत सापडलेली भूमिकन्या सीता आहे. बरं, सीता या शब्दाचा अर्थ होतो, हनुमानाला आपण नेहमी असं बघतो की अर्ध वानर आणि अर्ध मनुष्य. खरंच हनुमान तसे होते? म्हणजे त्याला शेपूट आहे, ठीक आहे, त्याला तोंड असं तुटले, म्हणजे त्या हनुमान म्हणतो ना, कारण त्याची हनुवटी तुटलेली आहे म्हणून त्याला हनुमान म्हणतात. रावणाला एक विलन म्हणून पोर्ट्रे केला जातो. बरेच लोक म्हणतात की त्याच्यामध्ये एक वाईट गुण होता त्यामुळे तो विलन ठरला, की असं पण होतं की बरेच वाईट गुण असल्यामुळे तो रावण झाला. राम राम मित्रांनो. बघा, आपण कुठल्याही व्यक्तीला पहिल्यांदा भेटलो की राम राम म्हणतो. कुठलंही टेन्शन आलं तर म्हणतो की कशातच राम राहिला नाही. यावर उपाय म्हणून आपण रामबाण उपाय शोधतो. बरं, प्रत्येक माणसाचा अंत झाला की त्याच्या अंतयात्रेला सुद्धा राम नाम सत्य आहे हेच म्हटलं जातं. किती इंटरेस्टिंग आहे ना. आपल्या आयुष्यात राम आणि रामायणाचं असं सगळा प्रभाव असणं. तर याच रामायणावर आणि त्यातल्या इंटरेस्टिंग फॅक्टबद्दल चर्चा करायला आपल्याबरोबर आले आहेत सारंग भाकरे दादा. सारंग दादा उत्तम लेखक दिग्दर्शक तर आहेच, पण दादांचा रामायणावर खूप चांगला अभ्यास आहे. एवढंच नाही तर सारंग दादांनी स्वतः रचलेलं रामायण ऑडिओ स्वरूपात स्टोरीटेल ॲपवर पण उपलब्ध आहे. दादा नमस्कार. तर रामायणाच्या स्पेशल अशा एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. द वेक्शन टॉकमध्ये मी अभिषेक सावळकर तुमचं स्वागत करतो. दादा, रामायण म्हणजे आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा मुद्दा. लहानपणापासून आपण रामायणाबद्दलच्या गोष्टी ऐकत असतो. तर याच रामायणावर अभ्यास करावा आणि स्वतः रामायण रचावं हे कधी वाटलं तुम्हाला? असं झालं होतं की 2018मध्ये माझं पहिलं ऑडिओ बुक रिलीज झालं होतं, टेडीमेडी यारी म्हणून, आणि त्याच्यामध्ये एक मोठा फिलॉसॉफिकल पॅसेज होता. मग त्याच्यातून इला नावाचं मी दुसरं ऑडिओ बुक लिहिलं. ते लिहित असताना माझं आणि स्टोरीटेलची तेव्हाची जी क्रिएटिव्ह डिरेक्टर होती शिरोमिता रॉय, त्याचं बोलणं झालं की सारंग, हम लोग रामायण प्लान कर रहे हैं, तुम लिखोगे क्या? वाव, चान्स मिळतोय, वाय नॉट टू गिव्ह. म्हटलं हां, लिखूंगा. रामायण माहिती असतं ना, वी आर व्हेरी प्रिपेअर्ड. तर ती म्हणे हां, आधी पहिले नाही काम करू, ते जाऊन जरा कांड वगैरे जे आहेत ते जरा नीट वाचून जरा बघूया की स्टोरी कशी फ्लो होत आहे. तेही काही सोपंच होतं. विकिपीडिया इकडे तिकडे इन्फॉर्मेशन असतेच असते. सो मी ती सगळी इन्फॉर्मेशन गोळा करायला सुरुवात केली. मग ती आम्ही अशी मांडायला सुरुवात केली. आणि मग मी थोडासा मध्येच कुठे मला तो किडा चावला की रामायण जरा वाचलं पाहिजे आपण. घरी रामचरितमानस होतं माझ्या, पण असं मी वाचलं नव्हतं. म्हणजे होतं, वाचलं पाहिजे, 2 पानं वाचली पाहिजे वगैरे वगैरे प्रकार चालू होता. आणि मग मी रामचरितमानस वाचायला घेतला. त्याच्यानंतर मी रामायणाची 1-2 पुस्तकं मागवली होती, ती वाचायला घेतली. म्हटलं यार, हे फार वेगळं आहे, आपल्याला जे माहिती होतं त्याच्या फार पलीकडे चाललं आहे हे रामायण. मी ते वाचत गेलो. मग मी वाल्मिकीचं जे रामायण आहे ते वाचून काढलं, भावार्थ रामायण वाचून काढलं, आणि आमचं बोलणं चालू होतं की आपण अशी स्टोरी करू, तसं करू, हे करू, ते करू. आणि टाईम इज रनिंग, लाईक 18-19 करत करत 2020, आणि 2020 आम्ही 23-24 फेब्रुवारीला आम्ही तो कॉन्ट्रॅक्ट साईन केला की या वर्षी रामायण लिहायचं आणि पब्लिश करायचं, आणि प्रॉपर असं डेट टाईमलाईन वगैरे घेऊन 23 मार्चला लॉकडाऊन लागला. आणि सगळ्यात छान असं झालं त्याच्यामध्ये, आय हॅव प्लेंटी ऑफ टाईम, कारण सगळंच बंद पडलं होतं. अँड आय हॅव बुक्स अँड आय हॅव वर्क. बसलो, मग म्हटलं आता काय, कारण करणार काय ना, घराच्या बाहेर जायचं नाही, इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, दररोजच्या बातम्या, असं झालं तसं झालं. सो आय स्टार्टेड रायटिंग. आणि ते इन्फॉर्मेशन मग खूप सारी इन्फॉर्मेशन जमा होत गेली. मग खूप साऱ्या गोष्टी लिहित गेलो. मेलवर आमचं कम्युनिकेशन चालूच होतं. तर मग हळूहळू ते सगळं पूर्ण, म्हणजे लॉकडाऊन संपेस्तोर माझं रामायण पण लिहून सगळं संपून गेलं होतं. म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत जेव्हा लॉकडाऊन संपत आलं होतं, संपलं जवळजवळ आपल्याकडचं, ट्रेन्स वगैरे ओपन झाल्या, तोपर्यंत माझे सगळे 7ही कांड लिहून खतम झाले होते. वा. सो ते झालं. आणि मग पब्लिकेशन कधी वगैरे वगैरे, तर ते त्यांच्या तो जो असतो प्रकार की याचा रेकॉर्डिंग व्हायचं आहे, एडिट व्हायचं आहे, हे सगळं सुरू झालं.
करता करता यावर्षी आमचं सगळं रामायण पब्लिश झालं. आणि हे करत असताना याच्या पूर्ण दरम्यान 2-3 वर्षामध्ये ना मी अजून रामायणाविषयी वाचन झालं होतं. आणि मग ते यार करायचं काय? म्हणजे मी खूप जणांना ही सांगत होतो, की यार मी म्हटलं हे जितकं लिहिलंय मी, खूप लिहिलंय. इतकं लिहिलंय की नको तितकं लिहून काढलंय मी तिथे रामायणात. पण त्याच्या व्यतिरिक्तही खूप आहे. खूप वेगवेगळ्या गोष्टी कळतात आणि खूप कॉन्ट्राडिक्टरी गोष्टी कळतात. त्याच्यामुळे इट्स फन. सो आय एम स्टील लर्निंग. म्हणजे काल पण जेव्हा आपलं बोलणं झालं त्याच्यानंतर मी अजून जरा रामायणाचा शोध घ्यायला सुरुवात केली, तर मला अजून बरीच नवीन माहिती मिळाली, की जी माझ्याकडे आधी नव्हती. म्हटलं ओके ठीक आहे, हा समुद्र आहे. आता उतरा, जितकं जाऊ शकतो तितकं जा, बघू काय होतं. रामचरितमानस तुलसीदासांनी लिहिलेलं, वाल्मिकी रामायण जे वाल्मिकी ऋषीने लिहिलं होतं, नंतर भावार्थ रामायण, हे वेगवेगळे रामायणं रचलेले आहेत वेगवेगळ्या लोकांनी. तर ह्यामध्ये फरक काय आहे, किंवा ही एकच कथा आहे, सगळे वेगवेगळ्या पद्धतीने मांडतायत, की नेमकं काय? आता नवीन फॅशन आली ना लोकलायझेशनची, हे ते आहे. कारण वाल्मिकीने जेव्हा त्याची कथा लिहिली, ती त्यांनी 2000 वर्ष, 2500 वर्ष इतिहासाप्रमाणे आपण अजून मागे जात 5000 वर्ष, 10 किती पण मागे नेऊ शकतो. त्याला काही हे नाही. वाल्मिकीने एक कथा लिहिली, त्याच्यानंतर ती सगळ्यात आधी काही हिंदीमध्ये आली नाही. ती सगळ्यात आधी ट्रान्सलेट झाली आणि ती अडॉप्ट झाली तमिळमध्ये. त्याच्यानंतर मग ती आली तुमच्या बाकीच्या भाषांमध्ये हळूहळू यायला लागले. मग ती कन्नडमध्ये आली, मल्याळममध्ये आली, बंगालीमध्ये आली. त्याच्यानंतर मग ती हिंदीमध्ये आजपासून 400-500 वर्षांपूर्वी आली. अच्छा. रामचरितमानस हे अवधी नावाच्या हिंदीच्या एका बोलीमध्ये आहे. ओके. त्याच्यानंतर त्याच सेम काळामध्ये ती मराठीत आली. आणि ह्याच्यातल्या प्रत्येक जो लेखक आहे ना, ह्याने आपापल्या तऱ्हेने या कथेला बघितलंय. म्हणजे जसं की ह्याचा रामचरितमानसचा जर आपण उल्लेख केला, तर त्याच्यावरती आपल्याला अध्यात्म रामायणचा प्रभाव दिसतो. त्याच्यावरती आपल्याला पौंचरितचा थोडासा प्रभाव दिसतो. आपण समजा हे बघितलं, भावार्थ रामायण बघितलं, तर भावार्थ रामायणमध्ये आपल्याला एका ठिकाणी रामचरितमानसचाही प्रभाव दिसेल, कारण ते वाचलं होतं त्यांनी. त्याच्यानंतर आपल्याला अध्यात्म रामायण पण ज्या स्टोरी दिसतात, त्याच्यात आपल्याला अद्भुत रामायणचं दिसतं. त्याच्यानंतर अजून बरीच छोटी मोठी रामायण आहेत, त्यांचे पण आपल्याला प्रभाव दिसतात. त्याच्यानंतर बऱ्याचसं जे तेव्हाची जी परिस्थिती होती महाराष्ट्रातली आणि पैठणच्या आसपासची, संत एकनाथ महाराज पैठण आणि तिथे राहणारे होते, तर तो सगळा जो भाग आहे तो आपल्याला तिथे दिसतो. कुरड्या पापड्या खाणारा राम हा तुम्हाला एकनाथांच्याच याच्यात सापडेल, कारण हा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. बरोबर. पण तो तुम्हाला तिकडे दिसत नाही. रामचरितमानसमध्ये तो कुरड्या पापड्या खात नाही. तो वाल्मिकीच्या रामायणातही कुरड्या पापड्या खात नाही, पण इथे खातो, कारण तो इथला आहे. किंवा रावणाच्या दाढी मिशा जळतात, तर ह्या एकनाथांच्या रामायणात जळतात, त्या बाकी रामायणात जळत नाही. सो असं सगळं प्रत्येकाने आपापलं थोडंसं ॲडिशन केलं, स्वतःचं काही क्रिएटिव्हिटी चालवली आणि त्या कथेला फुलवलं. सो ही फुलत जाणारी कथा आहे, सतत फुलते ही. रंगनाथाचं म्हणजे जे रामायण आहे, तमिळ जे रामायण आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दिसतं की पहिल्यांदा आपल्याला तिथे दिसतं की राम हा मनुष्य नाही आहे, हा विष्णूचा अवतारच आहे. आणि हा अवतार असल्यामुळे त्याला सगळं माहिती आहे, तो सगळं करणार आहे आणि त्याच्या लीला सुरू होणार आहेत. ते तशाच दृष्टीने लिहिल्या गेलेलं आहे ते रामायण. तुम्हाला तसंच दिसतो. त्याला इरावरम असं काहीतरी नाव आहे. भावार्थ रामायण लिहिताना एकनाथांच्या शिष्यांनी पण काही भाग लिहिला होता. एकनाथ महाराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि मग ते कोणी कंप्लीट करायचं, तर मग त्यांच्या शिष्याने तो पूर्ण केला भाग, असं आहे ते. सो ते गावबा नावाचा त्यांचा शिष्य होता, त्याने तो उरलेला भाग होता याचा युद्धकांड आणि उत्तरकांडाचा उरलेला भाग तो त्याने लिहिला. आणि आणखी एक मोरोपंतांचं एक त्यांची 108 रामायण आहेत, एक नाही आहे, 108 रामायण. 108 रामायण आहेत. बापरे. आणि ती वेगवेगळी रामायणं आहेत. त्याच्यातलं एक तर निरोष्ट रामायण आहेच आहे. त्याच्यानंतर एक रामायण आहे, त्याच्यामध्ये त्या काळातले जे श्रेष्ठ कवी होऊन गेलेत, त्यांच्या नावाचा वापर करून पण त्यांनी एक रामायण लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर एक रामायण आहे, त्याच्यामध्ये त्यांनी केवळ आध्यात्मिक दृष्टीने लिहून काढलेलं आहे. सो असे तुम्हाला ते खूप खूप तऱ्हेतऱ्हेने ते रामायण त्यांनी लिहिलं आहे. सो बेसिकली मोरोपंत हे ॲक्च्युली हे पंडित कवी होते सगळे. मोरोपंत आहे, श्रीधर आहे, त्या सगळ्यांनी मराठीमध्ये वेगवेगळ्या काव्यरचना केल्या आणि वृत्त जी असतात, जी आपल्याला 8वी ते 10वी खूप त्रास देतात,
ती सगळी वृत्त कवितेमध्ये वापरायची, त्याच्यानुसारच रचना करून बघायच्या, वेगवेगळ्या वृत्त जी आहेत भाषांमधली ती आपल्या भाषेमध्ये आणायची. मराठीमध्ये वृत्त नव्हती फारशी, तर ती त्यांनी मग काही वृत्त संस्कृतमधून मराठीमध्ये आणली, मग ती इकडे आणताना त्यांनी तशी कन्व्हर्ट केली मराठीसाठी. असं करत करत त्यांनी एक पूर्ण चमत्कृती, पूर्ण असं ते सगळं काव्य ती रचना करत राहायचं. ते प्रत्येक कवीने हे केलंय आणि त्याच्यामुळे तुम्हाला दिसतं की जेव्हा हे कवी करत गेले त्याच्यात प्रत्येकाने, आता कवी नागेशचं पण माझं एक उदाहरण आहे की त्यांनी त्याच्या तऱ्हेने सीता स्वयंवर लिहिलं. त्याच्यानंतर यांनी मोरोपंतांनी पण लिहिलेच त्यांचे 108 हा आकडा त्यांनी का ठरवला, वी हॅव नो आयडिया. काय त्यांनी असं लिहून ठरवलं मी 108 रामायण का लिहिणार, पण त्यांचा तो संकल्प होता. काही रामायण मी म्हटलं तुम्हाला एका ओळीचं रामायण पण लिहिलं आहे त्यांनी. सगळं रामायण संपतं, एक ओळ रामायण संपलं. सो इट्स लाईक दॅट. सो तुम्हाला बुद्धिमत्ता होती प्रचंड त्या माणसांकडे, भाषेवर प्रचंड प्रभुत्व होतं आणि ते लिहित होते. आता आपण जर एक एक पात्र म्हटल्यापेक्षा एक एक व्यक्तिरेखा जर या कथेतली बघितली, जसं राम, तुम्हाला काय वाटतं राम हा खरंच मर्यादा पुरुषोत्तम जसं म्हटलंय आता तसेच होते, की एक नॉर्मल मनुष्य होता? तो नॉर्मल मनुष्यच होता पूर्ण वेळ. तो भाग त्यांना माहिती होतं की ते अवतार आहेत की नाही? रामाला नव्हतं माहिती. राम कधी म्हणतच नाही ना रामायणात की मी अवतार आहे, म्हणजे वाल्मिकीच्या रामायणात म्हणत नाही. हां. बाकीच्या ठिकाणी त्याला असं बाकीचे लोकच म्हणतात की तू विष्णूचा अवतार आहेस. अयोध्याकांड हा रामायणातला खूप मोठा टर्निंग पॉईंट हा आहे. सीताहरण हे त्याच्यातलं नंतरचा फक्त एक हाय पॉईंट आहे. त्याचं रामाचं रामत्व आणि त्याचा जो मर्यादा पुरुषोत्तम असण्याचा जो भाग आहे ना, तो येतो जेव्हा तुमचा अयोध्याकांड सुरू होता. सावत्र आई म्हणते की तुला राज्याच्या बाहेर जावं लागेल आणि 14 वर्षासाठी जावं लागेल. तुझ्या हातून राज्य गेलं राहील. माझा मुलगा जो आहे त्याला राज्य मिळेल. त्याचा लहान भाऊ लक्ष्मण हातात धनुष्यबाण घेऊन येतो, म्हणतो एक काम कर, अटक कर राज्य आपलं. दशरथ म्हणतो डिक्लेअर कर की राजा पागल झालाय, 60चा झालाय राजा, तो त्याची बुद्धी नाठी झालेली आहे. स्पष्ट डायलॉग्स आहेत त्याच्यात अशा की ह्याला काही, आणि म्हातारचळ लागलेला आहे, हा कामुक झालेला आहे, स्त्रीच्या मागे लागलेला आहे, हा काही अर्थाचा नाही, याला अटक करण्यात आलेली आहे, राज्य माझं आहे. मग कौशल्या म्हणते वनवास तर तुला मी स्पष्ट सांगते, जेव्हा कोणाला संन्यास घ्यायचा असतो, वनवास घ्यायचा असतो, वडिलांना सोडून गेलेलं चालतं, आईला सोडून गेलेलं चालत नाही. वडिलांची आज्ञा मोडणं चालतं, आईची आज्ञा मोडणं चालत नाही. मी आज्ञा करते वनात जाऊ नको. आणि जरी तुला जायचंच असेल तरी हरकत नाही, ही काही मला माहिती आहे कशी आहे, तुझ्यासाठी मी वेगळं जंगल ठेवलेलंच आहे, ते माझं स्वतःचं जंगल आहे, तिथे राहा. ओके. तो म्हणतो नाही, जर का मला हे म्हटलं गेलेलं आहे तर मला हे फॉलो करावं लागेल, कारण वडिलांनी म्हटलं होतं ना की मी 2 वर देतो, त्याने ते दिलेत ना. त्याच्यातला पहिला वर जर आहे की मी वनवासात जावं, तर मला ते केलं पाहिजे, कारण रघुकुळामध्ये इतके वर्ष इतके लोक झालेत, त्यांनी केलं आहे ते. एकाने स्वतःचं शरीर अर्पण केलं, स्वतःचं मांस. शिबीराजाची गोष्ट आहे की तो स्वतःचं कबुतराला वाचवण्यासाठी स्वतःचं शरीराचं मांस कापून देतो. किंवा दुसरी एका राजाची गोष्ट ज्याच्यामध्ये तो म्हणतो की ठीक आहे, तू मला खा आणि या गाईला सोडून दे. सो ती पण तुम्हाला गोष्ट. सो म्हणजे अशा कुळामध्ये आपण आलेलो आहोत. हे कठीण आहे, हे खरंच कठीण आहे. आज जर का आपण आजची परिस्थिती पाहिली आपल्या सगळीकडे की राज्यासाठी हपापलेले लोक असताना एक माणूस म्हणतोय मला राज्य नको, हातावर देणारं राज्य नको. तिथून ते सुरू होतं आणि मग ते बिल्डअप होत जातं हळूहळू, की मग सीतेच्या हरणाचा प्रसंग जेव्हा येतो की अरे सीतेचं हरण झालं, जंगलामध्ये एक बाई कोणीतरी पळून घेऊन गेलं. राम राजा होता, म्हणजे अयोध्येला आल्यानंतर त्याला राज्य मिळालं असतं. राज्य मिळालं असतं त्याला, त्याच्यासाठी दुसरी बायको पण मिळाली असते, काय टेन्शन नव्हतं. अशा वेळेला एखादा माणूस ज्याला हे काहीच माहिती नाही, की पुढे काय घडणार आहे हे माहिती नाही, जंगल कुठे जात आहे हे माहिती नाही, कोणी पळवून नेलं आहे ते माहिती नाही, त्याला नंतर कळतं की ज्याने पळवला आहे तो एक मोठा बलशाली राजा आहे, तो राक्षसांचा राजा आहे, त्याच्या हाताखाली जवळजवळ जगच, तेव्हाचं नोन जग त्याच्या हाताखालीच आहे. तरीही निघतो तो, तरीही त्याच्याशी लढायला जातो. इट्स अ बिग थिंग. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येतं की अच्छा, म्हणून तो मर्यादा पुरुष होता. आणि बरं, हे करत असताना तो अनेकांना इन्स्पायर करत जातो सोबत आपल्या. सो त्याची एकट्याची लढाई राहत नाही. जेव्हा
वानर आणि राक्षस लढतायत, वानरांना खरं तर काही पडलेलं नसायला हवं. त्यांचं काहीच नाही आहे. ते रामासाठी लढतायत, ते रामासाठी मरतायत. हे इन्स्पिरेशन देता येणं हे त्याच्या वागणुकीमुळे आलेलं इन्स्पिरेशन आहे. म्हणून तो मर्यादा पुरुष आजही रामाच्या लेव्हलला आपण पोहोचू नाही शकत काय झालं तरी, कारण सोडणार कसा आलेला चान्स ना. मला हवाच असतो, मला सत्ता हवीच असते, मला सगळं हवंच असतं आणि समजा एखादी गोष्ट जाऊ देत असं पण असतं. तो राम आहे. म्हणजे आता रामाचं मर्यादा पुरुषोत्तम राम हे रूप आपल्याला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रत्येक टप्प्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे सीता, आता आपलं जसं बोलता बोलता उल्लेख आला की सीतेचं हरण झालं होतं, पण माझ्या वाचण्यात असं आलं होतं की सीता ही स्वतः खूप सशक्त अशी स्त्री होती. तर तिच्या प्रोटेक्शनसाठी म्हणून जी लक्ष्मण रेखा ओढल्या गेली होती ती खरंच ओढल्या गेली होती का? म्हणजे ती रामचरितमानसमध्ये ओढल्या गेली होती, भावार्थ रामायणात ओढल्या गेली होती, बांगला रामायण जे आहे तिथे पण ओढल्या गेली होती. ती वाल्मिकी रामायणात ओढल्या गेली नव्हती. आणि पहिल्यांदा जी आहे ती बंगाली रामायण जे आहे, कृत्तिवास रामायण जे आहे, तिथे ही कॉन्सेप्ट पहिल्यांदा आली लक्ष्मण रेषेचे. सो मग आपण बोलत होतो की रामायणामध्ये प्रत्येकाचं ॲडॉप्शन किंवा करताना त्यांनी काय केलं होतं. सो हे एक उदाहरण आहे की लक्ष्मण रेषा आली. आज लक्ष्मण रेषा इतकी इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी की ती सगळीकडे आहे, आपण इथं काढू नाही शकत रामायणातून. बरोबर. आणि ती तो सिम्बॉल झालेलाच आहे. म्हणजे जर आता आदिपुरुष जर बघितला असेल तर तिथे ती वाकंडाची शील्ड बनून आली आहे. सो इट इज देअर. काय करू नाही शकत त्याला आता. परत सीतेचा जन्म कुठे झाला, काय झाला, त्याबद्दल ठोस अशी माहिती कोणाकडे नाही आहे. नाही रामायणात आहे ना ठोस माहिती. जी आहे ती रामायणातली माहिती आहे की ती जमिनीत सापडलेली भूमिकन्या सीता आहे. बरं, सीता या शब्दाचा अर्थ होतो नांगराचा फाळाने जेव्हा शेत नांगरतात ते अशी लाईन पडते, ती जी लाईन आहे तिला सीता म्हणतात संस्कृतमध्ये. अच्छा. म्हणून तिचं नाव सीता. ती भूमीमध्ये सापडली म्हणून ती भूमिकन्या. त्याच्या अजून कथा आहेत म्हणजे ती, आणि ह्या वेगवेगळ्या रामायणातल्या आहेत. सो तुम्हाला असं करता येत नाही की अच्छा ह्या रामायणातलं आहे की त्या रामायणातलं. अजून एक तुला मजेदार कथा सांगेन मी, सीतेबद्दल नाही, दशरथाबद्दल. अच्छा. सो रामायणातली एक कथा अशी आहे की ज्याच्यामध्ये वेदवती जी असते, वेदवतीचा हा रावण पहिल्यांदा शीलभंग करायला जातो. वेदवतीला राग येतो, ती आपला अग्नी जो आहे ती प्रज्वलित करते आणि ती जळते आणि तिच्यात ती मरते. मरताना काळ होईल वगैरे वगैरे जो स्टँडर्ड शाप असतो तसा पण देते. तर त्याचे मोती हे होतात, माणिक होऊन पडतात. रावण ते माणिक उचलतो आणि मंदोदरीला नेऊन देतो. मंदोदरी जेव्हा उघडते तेव्हा तिच्या हातात एक छोटं बाळ असतं, दॅट्स द सीता. तर जेव्हा ते हातात येतं तेव्हा भविष्यवाणी होते की ही जी मुलगी झालेली आहे ही काळ बनेल. रावण ते उचलतो, एका पेटीत टाकतो आणि ती पेटी दूर कुठेतरी नेऊन एका शेतामध्ये गाडून टाकतो की बघ तिकडे दूर गेलं तर कधीच ती लंकेला येणार नाही, कारण लंका इज अनदर पार्ट. म्हणजे जनक एका ठिकाणी आहे, जनकपुरी जी लखनौ आणि उत्तर प्रदेशमध्ये, आणि लंका खालती दक्षिणेत कुठेतरी. सो हा डिस्टन्स खूप मोठा आहे ट्रॅव्हल करण्यासाठी, तो कधीच येणार नाही. तिथे ठेवून देतो आणि तो वापस येऊन जातो. सो ही एक कथा आहे. आता अशीच अजून एक कथा आहे जी आपल्याला भावार्थ रामायणमध्येच मिळते की जेव्हा रावणाला हे कळतं की त्याचा जो काळ आहे, म्हणजे त्याला जो मारणार आहे राम, त्याचा जन्म होणार आहे कौशल्याच्या आणि दशरथाच्या पोटी. तर तो ठरवतो की काही झालं तरी ह्या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही. म्हणून तो कौशल्याचं हरण करतो, तिला एका पेटीत टाकतो आणि ती पेटी बंद करतो आणि ती पेटी समुद्रात सोडून देतो. ही पेटी समुद्रात वाहत 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 अयोध्येच्या किनारी येऊन पोचते. ती उघडल्या जाते, आतमध्ये कौशल्य असते, कौशल्याचं आणि दशरथाचं लग्न होतं. सो आता ह्या अशा खूप स्टोरीज आहेत. परत हनुमानाची आणि रामाची भेट ही जेव्हा सीता हरण झालेलं असतं त्यानंतर झाली. हो. हनुमानाला आपण नेहमी असं बघतो की अर्ध वानर आणि अर्ध मनुष्य. खरंच हनुमान तसे होते? तो वानर होता. ते सगळेच म्हणतात की आम्ही वानर आहोत. असे कसे नर आहोत? सो ते असे कसे नर होते? ते एक वेगळी जाती प्रजाती असू शकते. ज्यांना संशोधन करायचं आहे हिस्टॉरिकल की वानर म्हणजे माकड की वानर म्हणजे एखादा मनुष्य,
म्हणजे त्याला शेपूट आहे ठीक आहे, त्याला त्याचं तोंड असं तुटले, म्हणजे त्या हनुमान म्हणतो ना, कारण त्याची हनुवटी तुटलेली आहे म्हणून त्याला हनुमान म्हणतात. अच्छा. हा, म्हणजे जेव्हा तो ते म्हणतात ना, की तो जन्माला आला आणि जन्मल्यानंतर त्याला ते दिसलं लाल फळ आकाशातलं, सूर्यच दिसला आणि तो उडाला आकाशात आणि त्याने ते सूर्याला पकडायचा प्रयत्न केला आणि इंद्राने वज्र मारलं, त्याच्या हनुवटीला लागलं म्हणून ती हनु भंगली, म्हणून हनुमान असं ते अच्छा. अर्थ आहेत. सो आता ते हनुमानाच्या चमत्काराच्या कथा आहेत आणि हनुमान रामायणामध्ये, म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये तुम्हाला दिसलं की तो सुग्रीवाचा एक आज्ञाधारी सेवक आहे. पण नंतर काय, जेव्हा पुढे रामायण कथा येते जशी 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 म्हणजे आजपर्यंत, आता बिचारा सुग्रीव खूप बॅकग्राऊंडला गेलेला आहे. कारण हनुमानाने जे केलं, सीतेचा शोध घेणे, सीतेपर्यंत जाऊन पोहोचणे, लंकेला जाळून टाकणे, तर त्याच्यामध्ये तो खूपच महत्त्वाचा कॅरेक्टर होत गेला. आणि आज हनुमान हे खूप खूप मोठं कॅरेक्टर, म्हणजे फार इम्पॉर्टंट असं पात्र आहे रामायणातलं, की त्याच्या पलीकडे आपण रामायण बघू नाही शकत. बरोबर. परत हनुमान हे चिरंजीव आहेत, अमर आहेत आणि या हनुमानगडीला ते आहेत आणि तिथे रामनामाचा जप करतायत. हे प्रत्येक रामायणामध्ये हेच लिहिलेलं आहे. आणि हनुमान चिरंजीव आहे हे खरं आहे प्रत्येक. हे प्रत्येक रामायण म्हणतं, कारण तो ब्रह्मचारी आहे. अच्छा. सो इट्स व्हेरी इंटरेस्टिंग आपल्या देशामध्ये, की खरं तर म्हणजे असं आहे की गृहस्थाश्रमात जाणं हे हिंदू धर्मानुसार फार महत्त्वाचं मानलं जातं. त्याचे 4 आश्रम जे आहेत ना आपल्या इथले, तर गृहस्थाश्रम हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा आश्रम आहे, की तुम्ही ब्रह्मचारी राहता, मग तुम्ही गृहस्थ बनता, म्हणजे तुम्ही गृहात स्थिर होता, गृहस्थ होता, तुम्ही वंडरर राहत नाही, इकडे तिकडे भटकत नाही, तुम्ही समाजाला एक स्थिरता आणता, कारण तुमच्या घरी तुम्ही असता, तुमची बायका मुलं असतात, तुमचं पशुधन असतं, तुमची शेती असते, कारण तेव्हा शेती असायची. आता नोकऱ्या असतात, तुमच्या फॅक्टरीज लागलेल्या असतात, कारण तुमचं एक फॅमिली असल्यामुळे तुम्ही कल्चरल गोष्टीकडे वळता, तुम्ही राजकीय गोष्टींकडे वळता, आर्थिक गोष्टींकडे वळता. असं करत करत असल्यामुळे ही खूप महत्त्वाची जागा असते गृहस्थ, आणि याचं खूप कौतुक आहे आपल्या देशामध्ये, प्रचंड कौतुक आहे. म्हणजे खास करून हिंदू धर्मामध्ये गृहस्थाश्रमाचं प्रचंड कौतुक आहे. त्याच्यानंतर तुमचा संन्यासाश्रम आणि वानप्रस्थाश्रम, पण समहाव जितकेही गृहस्थ आहेत त्याच्यातला कोणीही चिरंजीवमध्ये येत नाही. अच्छा. खरं तर यायला त्याच्यातले हवे होते, कारण आपल्या इथे हेही म्हणलं जातं ना, की जेव्हा मुलगा होतो तेव्हा आपण आपलं पितृऋण पूर्ण केलेलं असतं आणि आपल्या जी मागची पिढी आहे तिला आपण जागा करून दिलेली असते पुढच्या पिढी देण्यासाठी, आणि तिचंही तेच काम असतं की पुढच्या पिढीला येऊ द्यायचं. सो इतकं महत्त्वाचं काम असताना इथे कोणी चिरंजीव होत नाही, पण जो ब्रह्मचारी आहे, ज्यांनी वीर्य निरोध केलेला आहे, ज्यांनी कधी स्त्रीचा स्पर्श केलेला नाही, ज्यांनी, अशी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती मात्र चिरंजीव होत जाते. सो इट इज लाईक दॅट. आता ते का, वी डोंट नो. दॅट्स द पॅराडॉक्स ऑफ हिंदुझम. हनुमानाला पण पुत्र होता. मकरध्वज. अच्छा. आता हे चमत्काराच्या गोष्टी आहेत. सो जेव्हा तो आकाशात उडत असतो लंकेला जायला, ते 400 योजनच्या ह्याच्यात, तर त्याला घाम येतो, त्या घामाचा थेंब पडतो खालती समुद्रामध्ये, मगर असं तोंड उघडून असं तिथे गीते बंद करते आणि त्या घामाच्या थेंबाने तिला दिवस जातात आणि तिला जे मूल होतं दॅट इज मकरध्वज, अच्छा. अकॉर्डिंग टू अस. पण जर तुम्ही थाई रामायण बघितलं तर तिथे हनुमान ब्रह्मचारी नाही, तिथे त्याचं मुलगा आहे, बायको आहे, कुटुंब आहे. इंटरेस्टिंग. रावणाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा रावणाला एक विलन म्हणून पोर्ट्रे केलेलं असतं. जेवढेही आपण रामानंद सागरांचं रामायण असू देत किंवा ॲनिमेशन पट जो आला होता 90s मध्ये जो आला, तर तेव्हा सुद्धा रावणाला एक विलन म्हणून पोर्ट्रे केलं जातं. पण रावणामध्ये चांगले गुण पण होते. बरेच लोक म्हणतात की त्याच्यामध्ये एक वाईट गुण होता त्यामुळे तो विलन ठरला, की असं पण होतं की बरेच वाईट गुण असल्यामुळे तो रावण झाला. तुम्ही आहात विद्वान आहात, वाद नाही. तुम्ही कैलाश पर्वत उचलता, वाद नाही. तुम्ही रावण वीणा नावाचं वाद्य शोधून काढता, वाद नाही. रावण संहिता शोधून काढता, वाद नाही. तुम्ही संगीतावर खूप मोठं काम केलेलं आहे, वाद नाही. पण तुम्ही एका जंगलात राहणाऱ्या माणसाची बायको फसवून पळवून नेता, काय जस्टिफाय करणार? पण हे लंकेमध्ये सुद्धा हा प्रसंग खूप डिस्कस होतोय सतत, की दरबारामध्ये त्याला सगळेजण म्हणतात की हे करू नकोस. सो तो रावण ती सीता घेऊन येतो, तिला आधी आपल्या याच्यात आणतो, आपल्या महालात आणतो. सीता म्हणते मला इथे राहायचं नाही वगैरे वगैरे. मग ते जे काही
बोलणं होतं. मग ते राक्षसी तिला नेऊन अशोकवनात ठेवतात वगैरे. मग हे साहेब जे आहेत हे जातात दरबारामध्ये आणि म्हणतात, बघा मी एक मानुषी सीता पळवून आणलेली आहे, आता मी काय करायचं ते मला सांगा. त्याच्यानंतर मग सगळे म्हणतात, तू का पळवून आणली, ही चूक आहे, ही वापस पाठव. पण मग रावणाचा जो इगो आहे, मी राजा, मी त्रिलोक विजयी राजा, ही मानुषी मला कशी नाही म्हणते. एखाद्या बाईला फसवून पळवून आणणे हे किती जस्टिफाय करणार, हे नाही होत ना जस्टिफाय. सीतेला पळवून आणण्यामागे कारण जे होतं, काही कथांमध्ये असं आहे की शूर्पणखेचा झालेला अपमान आणि त्याचा बदला म्हणून रावणाने पळवून आणलं. आपल्या इथे ना एक मी टू आहे, नंतर नो मीन्स नो, पिंक पिक्चर जर पाहिला असेल तर तुला आठवतं, एखाद्या व्यक्तीने एखाद्याला नाही म्हटलं त्याच्यानंतर आपल्या इथे ॲसिड अटॅक होतात आजकाल. शूर्पणखेला रामाने नाहीच म्हटलं होतं, अशा वेळेला मी तुझी बायको खाते, कसं जस्टिफाय करणार आपण. आज आपण नाही तो राम होता, तो देव होता ना, मग तो त्यांनी तर केलं तर. अरे पण आपल्या इथे अशी माणसं आहेत ना, जी समजा एखाद्या बाईने म्हटलं की मला तुझ्यासोबत प्रेम करायचं नाही आहे, मैं उसको जिंदा नहीं छोडूंगा, मुंह बिगाड़ दूंगा, ॲसिड. हा ॲसिड अटॅक टाईपच होतं, येऊन मारणे. समजा सीतेला तिने खाऊन टाकलं असतं तर काय झालं असतं, कारण ती आक्रमण करायला येते. तो प्रसंग असा सुरू होतो की ती म्हणते तू माझ्यासोबत ये राहायला, आपण एकत्र राहू, मला तू खूप आवडला आहेस वगैरे वगैरे. राम म्हणतो मी नाही, तू लक्ष्मणाकडे जा. सो म्हणजे इथे आपल्याला पहिल्यांदा हे लक्षात येतं की यार शूर्पणखा आहे, तिला काही डेडिकेटेडली आणि जेन्युइनली काही वाटत नाही आहे. सो इट्स लाईक टिंडर डेट, राईट स्वॅप लेफ्ट स्वॅप, जो जमेल त्याच्यासोबत मी आज हुकअप करणार आहे, हे असा प्रकार आहे. अशा याच्यामध्ये तो म्हणतो की नाही, तो म्हणतो मला नाही करायचं, बघ तुला जर जायचं तर भावाकडे जा. तर तो म्हणतो मी माझ्यासोबत अर्थ नाही, माझी बायको आहे ती घरी आहे आणि इथे समजा जरी मी लग्न केलं, कारण मी एक प्रतिव्रता वगैरे वगैरे मी नाही आहे, ते भाऊ, तर तू माझ्यासोबत आली तर मी ह्याचा रामाचा सेवक म्हणून काम करतो. तू एवढ्या मोठ्या साम्राज्याची एवढी मोठी आहे कोणीतरी, तुला इथे सेवक म्हणून राहायचं आहे, तू राहशील का. त्यामुळे मला नाही राहायचं. ती वापस रामाकडे येते. से इट्स व्हेरी वियर्ड नो. आता नाही हे मला पसंत नाही, आता चल राम वी शुड डू समथिंग. कोणामुळे सगळं होत नाही, ह्या बाईमुळे होत नाही, या बाईला मी खाते. अच्छा. तेव्हा राम तिचं नाक कापतो. राम सांगतो आणि लक्ष्मण नाक कापतो. शी कुड हॅव स्टॉप्ड. आपल्याला हे समजलं पाहिजे की समोर जसं आज आपण म्हणतो ना की एखाद्या मुलाने एखाद्या पोरीला खूप छेड काढली आणि पोरीने नाही म्हटलं तर मुलाला समजलं पाहिजे वी शुड स्टॉप, रॉंग, हे इथेही होत नाही, हे तिथेही होत नाही. ती वापस जाते आणि खरदूषणाला म्हणते की हे काय चालू आहे. ते राक्षस पाठवतात, तिथे मारल्या जातं. मग खरदूषण स्वतः येतात, तेही मारल्या जातात. मग ही जाऊन सांगते की, आणि ती रावणाला लिटरली आजकाल ज्याला आपण म्हणतो ना यू हॅव टू सेल द थिंग्स, असं ते सेलिंग आहे ना, की तू एक सुंदर मानुषी कधीतरी उपभोगली आहेस का. कारण रावणाचं खूप क्लिअर असतं, त्याने बघ तो वरही घेतलाय ना, मला देवांकडनं मृत्यू नको, यक्ष, गंधर्व, किन्नर, लिस्टच्या लिस्ट आहे. आणि माणसांना मी माझ्या बरोबरीचं मानत नाही, तुच्छ लेखतो, त्यांच्यासोबत तर काही होणार नाही. अच्छा. अशा वेळेला ती बाई बघ किती छान दिसते, ती मानुषी किती छान दिसते, असं करून शी सेल्स हिम दॅट आयडिया की तू तर ती तुझ्याकडे असायला हवी. अँड हाऊ कॅन यू जस्टिफाय धिस ऑल्सो. शूर्पणखेच्या बाबतीत आपण हे विसरून जातो की अरे तुम्ही जाऊन पुन्हा हे भरलं ना त्याचे कान, की तू जा, तू कर, तू तिला आण आपल्याकडे, मज्जा येईल तुला, तू मज्जा करशील तिच्यासोबत. तेवढाच उद्देश आहे शूर्पणखेचा. शूर्पणखा यू कॅनॉट जस्ट जस्टिफाय. कारण रामाने कापलं नाक म्हणून शूर्पणखा अतिशय दीनवाणी झाली ना, तिनेच तिचं केलंय ते. आणि तुल्यबळ जर दोघांना आपण बघितलं तर राम हा जंगलामध्ये आला होता, त्याचं राज्य नव्हतं त्याच्याजवळ, सैन्य नव्हतं त्याच्याजवळ, तो राजपुत्र म्हणून आलेला नाही, तो वनवासी म्हणून आलेला आहे. संन्यासाचे कपडे नाही, वल्कल घालून त्याला जंगलात राहण्यास सांगितलं गेलेलं आहे. त्याला स्पेसिफिक अटींमध्ये राहायचं आहे की जंगलामध्ये लोकवस्तीपासून दूर, नंतर गावांपासून दूर, शहरांपासून दूर, आश्रमांपासून दूर, एकटं अशा ठिकाणी एक राहतो आहे. आणि तुमचं एवढं मोठं सैन्य आहे, तुमच्याकडे सगळं आहे, आणि तुम्ही जाऊन आक्रमण करून म्हणतात की ह्याची बाई मी पळवून आण म्हणजे तुला मजा येईल. यू कॅनॉट जस्टिफाय सच थिंग्स. शूर्पणखेच्या नवऱ्याला सुद्धा रावणानेच मारलं होतं. हो.
ते का? जेव्हा उत्तर रामायण सुरू होतं तर राम दरबारात बसलेला आहे, नुकताच राज्याभिषेक झालेला आहे आणि काही ऋषी तिथे येतात आणि ते रावणाची सगळी बॅकस्टोरी पहिल्यांदा सांगतात की रावणाचं काय झालं. रावण तेव्हा नलकुबरचा शाप मी देतो त्याला नलकुबर, की जर का एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध तू हात लावलास तर तुझ्या मेंदूचे 100 शकलं होतील. सो हे जसं रामायणाचं एक व्हर्जन आहे ना, तसं एक वेगळं व्हर्जन आहे. त्याचं नाव आहे अंकुश पुराण. ती अंगठी काही त्याला सापडत नाही, वरती जातो तोपर्यंत रामाचा अवतार संपलेला असतो. अनदर स्टोरी जी चालते त्याच्यासोबत ती अशी आहे की एक असा वेळ येतो की जेव्हा अवतार समाप्त, म्हणजे आता आपल्याकडे आहेच ते की जन्म असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यू हा आहेच, तो अमरत्व वगैरे नाही.